महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर 11वा हप्ता जमा करण्यासंदर्भात मोठी न्यूज आलेली आहे। कुठल्या तारखेला पैसे तुम्हाला भेटणार आहेत त्याची माहिती आली आणि दुसरी अजून एक गुड न्यूज आलेली आहे, ती म्हणजे तुमच्या अर्जाच्या पडताळणीबाबत तुमचा अर्ज बाद होणार की नाही त्याच्याबद्दलची। तर महत्त्वाची अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 11व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल तर नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट भेटेल। परंतु त्याच्या अगोदर लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पाहू शकता एक महत्त्वाचे अपडेट आलेले, नवीन अपडेट त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहे, ते देखील आपण पाहणार आहोत। बघा, ladkibhin.maharashtra.gov.in ही तुम्हाला सर्च करायचं आहे। पहिलीच वेबसाईट तुम्हाला ही पाहायला भेटेल, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। ही वेबसाईटवरती इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर तुमचं अर्जदार लॉग इन करून घ्यायचं आहे। तुमचा युजर नेम पासवर्ड टाकायचा आहे। लॉग इन झाल्यानंतर बघा तुम्हाला तक्रार फॉर्म मध्ये यायचं आहे। तक्रार फॉर्म मध्ये आता नवीन ऑप्शन ॲड करण्यात आलेले आहेत। तक्रारीच्या प्रकारामध्ये तुम्हाला तुमचं माय ॲप्लिकेशन सिलेक्ट करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा आता नवीन ऑप्शन ॲड झालंय। याच्या अगोदर हे ॲप्लिकेशन ऑप्शन जे आहे त्याच्यामध्ये होतेच। बघा, अपील फॉर ॲप्लिकेशन रिजेक्टेड, डिसकंटिन्यू स्कीम। तुम्हाला जर ही योजना बंद करायची, तुम्हाला लाभ घ्यायचा नाही तर त्यासाठी ऑप्शन आलेलं आहे। सरेंडर स्कीम बेनिफिट, तुम्हाला आतापर्यंत भेटलेले सर्व हप्ते सरेंडर करायचे असतील म्हणजे वापस द्यायचे असतील त्यासाठी ऑप्शन आलेलं आहे। आणि महत्त्वाचा आता नवीन ऑप्शन ॲड करण्यात आलेलं आहे। बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी चुकीचा आधार नंबर टाकलेला होता त्यांच्यासाठी बघा, रॉंग आधार नंबर ऑन ॲप्लिकेशन, तर हे देखील ऑप्शन इथं आलेलं आहे। आता तुमची जर चुकीचा आधार नंबर टाकलेला असेल तर तुम्हाला इथून आता तक्रार करता येणार आहे। बघा, ही तक्रार तुम्हाला ऑफिशियल तुमची जी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे तिथं लॉग इन केल्यानंतर करता येणार आहे। तर हे महत्त्वाचं नवीन अपडेट आपण बघितलेलं आहे। आता महत्त्वाची माहिती पाहूयात, ती म्हणजे या ठिकाणी पहिली खुशखबर आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी काही रेशन कार्ड धारक महिला जी आहेत त्यांची आता पडताळणी होणार नाही, ही पहिली खुशखबर आहे। त्याच्यानंतर दुसरी खुशखबर आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता या ठिकाणी या तारखेला भेटणार आहे, त्याबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। तर संपूर्ण माहिती आपण बघूयात। बघा, पहिली खुशखबर आपण पाहूयात ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, या रेशन कार्ड धारकांची पडताळणी होणार नाही। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे। शिंदे सरकारने सुरू केलेली ही एक महत्त्वाकांक्षी योजना, याचा पुढील हप्ता म्हणजे मे महिन्याचा, या महिन्याचा हप्ता देखील लवकरच जमा होणार आहे। त्याची सविस्तर माहिती देखील आपण पुढे पाहणार आहोत। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर येते। खरं तर ही योजना गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये सुरू झालेली आहे। ही राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे। ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे, बंद होणार नाही। त्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याचा आर्थिक आधार 1500 रुपयांनी भेटत राहणार आहे। तुम्हाला हा आर्थिक आधार महत्त्वाचा वाटतो का? प्रत्येक महिन्याला भेटत राहावा वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये यस म्हणून नक्की टाईप करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। तर बघा, या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये डीबीटी द्वारे जमा केले जात आहेत। आतापर्यंत या योजनेतून 10 हप्ते म्हणजे टोटल 15,000 रुपये जमा करण्यात आलेली आहेत। जुलै 2024 मध्ये या ठिकाणी ही योजना चालू झाली आणि डिसेंबर 2024 पर्यंत 2024 चे सर्व हप्ते आले। त्यानंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 2025 चे देखील हप्ते आले। आता मे महिन्याचा हप्ता जो आहे या ठिकाणी तुम्हाला भेटणं बाकी आहे। 10 महिन्यांचा लाभ हा मिळालेला आहे। आता मे महिन्याचा लाभ देखील लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। त्याआधीच मात्र लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे। परंतु याच्यामध्ये आता महत्त्वाची खुशखबर आलेली आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामध्ये काही लाडक्या बहिणींकडे जर रेशन कार्ड असेल तर त्यामध्ये कुठलं रेशन कार्ड आहे ते आपण पाहणार आहोत, त्यांची पडताळणी होणार नाही। खरं तर लाडकी बहीण योजनेत फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत होत्या आणि याच घटनेच्या पार्श्वभूमीवर या योजनेच्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं वृत्त समोर आलेलं आहे। तर बघा, तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही, तुमचा अर्ज बाद होणार नाही। जर तुम्ही अपात्र असाल तर तुमचे पैसे देखील परत घेतले जाणार नाहीत। तुम्ही पात्र असाल तर तुमचा प्रत्येक महिन्याचा लाभ परत या ठिकाणी प्रत्येक महिन्याला भेटत राहणार आहे। दरम्यान या पडताळणीनंतर ज्या महिला निकषाबाहेर आहेत याचा लाभ घेत आहेत त्यांना योजनेतून वगळलं जाईल, त्यांचे अर्ज बाद केले जातील अशी माहिती समोर येते। महिला व बालविकास विभागाकडून या योजनेच्या सर्व अर्जाची पडताळणी होणार आहे असं सांगितलं होतं, मात्र आता या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेलं आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे, या महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार नाही। तर बघा, मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्वच अर्जांची पडताळणी केली जाणार नाही। सरकार काही महिला लाभार्थ्यांचे अर्ज पडताळणार नसल्याचं म्हटलं जात आहे। तर या योजनेतील नियमांचे उल्लंघन करून लाभ घेतलेल्या महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत। दरम्यान यात काही महिलांचे अर्ज बाद केले जाणार नाहीत। पिवळे व केसरी रेशन कार्ड धारक असलेल्या महिलांच्या अर्जांची तपासणी होणार नाही।
तर हीच मोठी खुशखबर आहे, ती म्हणजे पिवळं व केसरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर त्या महिलांच्या अर्जाची तपासणी मात्र केली जाणार नाही. तुमच्याकडे कुठलं रेशन कार्ड आहे, तुम्ही कुठल्या रेशन कार्डवरने अप्लाय केलं आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. पिवळं आणि केसरी रेशन कार्ड, पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे आहे तर तुमचा अर्ज तपासला जाणार नाही. तुम्ही कायमस्वरूपी पात्र आहात, तुमचे प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये भेटत राहणार आहेत. मात्र या व्यतिरिक्त मात्र समजा तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे किंवा इतर अटी या ठिकाणी तुम्ही त्याचं उल्लंघन केलेलं आहे तर ते मात्र या ठिकाणी चेक होऊ शकतं. मात्र पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल म्हणजेच याचा अर्थ की तुमच्याकडे उत्पन्न कमी आहे वगैरे सर्व या ठिकाणी तुम्ही पात्रतेमध्ये बसता, त्यामुळे तुमची योजना बंद होणार नाही. मात्र या व्यतिरिक्त जे पण या ठिकाणी रेशन कार्ड धारक आहेत त्यांची मात्र तपासणी होऊ शकते. तर ही एक महत्त्वाची खुशखबर दिलेली आहे, त्याची माहिती आपण बघितली. आता मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात एक आनंदाची बातमी समोर येत आहे, त्याबद्दलचं नवीन अपडेट आलेलं आहे. सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, प्रत्येक महिन्याची 1500 रुपये आम्ही देत राहू असं सांगण्यात आलेलं आहे. अर्थसंकल्पामध्येही तरतूद आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता देखील 2 मे पासून या ठिकाणी जमा करण्यात आला. पात्र महिलांना तो या ठिकाणी भेटलेला आहे. आता मे महिन्याच्या हप्त्याबाबत मात्र या ठिकाणी तो कधी येऊ शकतो या संदर्भात नवीन माहिती हाती आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 11व्या हप्त्याची एक संभाव्य तारीख माहिती आलेली आहे. केव्हा जमा होणार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पहा, 11वा हप्ता म्हणजेच या चालू महिन्याच्या मे महिन्याचा हप्ता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असल्यामुळे ही योजना बरोबर प्रत्येक महिन्याला तुम्हाला हप्ते देत राहणार, प्रत्येक महिन्याला तुम्हाला आर्थिक आधार देत राहणार आहे, त्याचा सन्मान निधी तुम्हाला जमा होत राहणार आहे. तर बघा, प्रत्येक महिन्याचा हप्ता जर आपण बघितला त्या महिन्याच्या शेवटी या ठिकाणी महिन्याच्या एंडिंगला जमा केला जातो. तसंच बघा, प्रत्येक महिन्याच्या 26 किंवा 30 तारखेदरम्यान या योजनेच्या माध्यमातून पैसे जमा होत असतात. तर एप्रिल महिन्याचा लाभ मात्र एप्रिल महिन्यात जमा झाला नाही, थोडासा उशीर झाला, त्यामुळे तो मे महिन्यामध्ये देण्यात आला. आता मग मे महिन्याचा हप्ता जो असणार आहे तो कधी जमा होईल, यामुळे मे महिन्याचा हप्ता तुम्ही म्हणाल की एप्रिल महिन्याचा हप्ता लेट झाला, मग मे महिन्याचा हप्ता देखील लेट होईल का, तो जूनमध्ये जाईल का काय. परंतु मे महिन्याचा हप्ता याच महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात संपण्यास आता अवघे काही 10 दिवस राहिलेले, त्यामुळे या येणाऱ्या पुढच्या 10 दिवसामध्ये तुमचा हप्ता जमा होईल. म्हणजेच 30 तारखेपर्यंत तुम्हाला पुढील हप्ता जो आहे खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. 30 तारखेला पर्यंत कधीही तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता जो आहे तो जमा केला जाऊ शकतो. मात्र याबद्दल अधिकृत घोषणा जशी एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल केली होती तशी केलेली नाही, परंतु प्रत्येक वेळेस शेवटी आठवड्यामध्ये महिन्याच्या पैसे जमाच होतात, त्यामुळे 30 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. 11वा हप्ता तुमचा वेळेवर जमा केला जाणार आहे. लाडक्या बहिणींसाठी कर्ज योजना देखील या ठिकाणी त्याची घोषणा करण्यात आलेली आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की 40 ते 50 हजार रुपयांचं कर्ज लाडक्या बहिणींना दिलं जाणार आहे आणि त्या कर्जाचा जो हप्ता प्रत्येक महिन्याचा असणार आहे तो लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामधून वळता केला जाणार आहे. बँकांसोबत बोलणं चालू आहे, त्यावरती विनिमय चालू आहेत असं त्यांनी सांगितलं. अजून ती योजना सुरू झालेली नाही, कर्ज योजना लवकरच सुरू होईल, परंतु त्याबद्दल जसं अपडेट येईल तसं आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल. कारण की यामधून स्वतःचा उद्योग करण्यासाठी तुम्हाला पाठबळ भेटणार आहे. छोटा मोठा लघु उद्योग असेल किंवा इतर कुठलाही उद्योग 40-50 हजार रुपयेमध्ये तुम्हाला करता येणार आहे आणि याचं जास्त आर्थिक बोजा तुमच्यावरती पडणार नाही, कारण की लाडकी बहीण योजनेतून त्याचा हप्ता जात राहणार आहे आणि एखादी तुम्हाला 40 ते 50 हजार रुपये भेटल्यानंतर तुम्ही कुठलाही लघु उद्योग करू शकतात. तर कर्ज योजना तुम्हाला हवी आहे का, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, लवकरात लवकर चालू करायला पाहिजे की नाही, तुम्हाला वाटतं असेल चालू करावी, त्याचा फायदा होईल तर कमेंट बॉक्समध्ये यस म्हणून नक्की टाईप करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि लवकरात लवकर त्याबद्दल निर्णय होणार आहे. तर या व्हिडिओला देखील जास्तीत जास्त शेअर करा व लाईक करा आणि काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.